नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. दोन मुद्दे आपण टॅग केलेले आहेत आजच्या मधल्या ओळीमध्ये. आणि विशेषतः जेव्हा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांच्या बंगल्यासंदर्भातला एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे, तरीसुद्धा मला असं वाटलं की 1925 साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आजवरच्या वाटचालीतलं सर्वात मोठं वळण हे येतं की काय असं वाटायला लागलं आहे. विशेषतः भारतीय राज्यघटनेला जे अपेक्षित आहे ते आणि तशा पद्धतीचा एक विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सध्या सुरू आहे असं दिसतंय. कारण सरसंघचालक श्री मोहन भागवत यांनी 2019 पासून आत्तापर्यंत मुस्लिम समाजातल्या वेगवेगळ्या विचारवंताच्या 4 तरी किमान वेळेला त्यांच्या भेटी घेतल्या आणि या देशातला 2 धर्मातला जो तणाव आहे तो तणाव कमी व्हावा, समन्वयाची भावना वाढावी, ह्या दृष्टीनं संघ आणि मुस्लिम धर्मियांच्यामध्ये एक समन्वय साधावा अशा पद्धतीचा विचार का पुढे येताना दिसतोय. खरं म्हणजे त्यांनी गेल्या आठवड्यामध्ये ज्या 5 मुस्लिम स्कॉलरची भेट घेतली त्याच्यामध्ये आपल्या देशाच्या निवडणूक आयोगाचे माजी अध्यक्ष SY कुरेशी आणि राज्यपाल नजीब जंग यांच्यासह बरीच मंडळी होती. त्यांच्यापैकी कोणाचीही मुलाखत आपण केली असती, त्यांनी विविध माध्यमांना मुलाखती दिलेल्या आहेत, पण त्यांच्या या मुलाखतीकडे मुस्लिम समाजातली मंडळी कसं बघतात हे मला जाणून घ्यायचं. आणि म्हणून माझ्यासोबत सोलापूरमध्ये सरफराज अहमद आहेत. सरफराज, एकतर संघ एक विशिष्ट विचारधारा घेऊन चालतो आणि त्याच्यामध्ये पोलरायझेशन हा भाग आहे आणि संघ म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या पॉलिटिक्सचा कोर हा पोलरायझेशन आहे. असं असताना श्री मोहन भागवत यांनी अशा पद्धतीचा पुढाकार घ्यावा आणि त्यांनी असं म्हणावं की 2 धर्मामध्ये आपल्याला तेढ कमी करायची आणि आपण सतत भेटलं पाहिजे. तुम्ही कसं बघताय? हे पहिल्यांदा घडलेलं नाही आहे. मुळात याच्याकडे बघताना बरेच लोक असं म्हणत आहेत की संघानं पहिल्यांदा मुसलमानांसोबत संवादाचा प्रयत्न केला आहे वगैरे. हे तितकंसं खरं नाही आहे. याच्याही पूर्वी जमाते इस्लामीचे जे संस्थापक होते मौलाना मौदुदी यांची आणि गोळवळकरांची भेट झालेली आहे आणि त्या चर्चा देखील थोड्याशा रोमॅन्टिक होत्या आणि आत्ता देखील या विषयाकडं खूप रोमॅन्टिक आणि भावनिक अशाच पद्धतीनं पाहिलं जात आहे. विशेषतः संघाची जी प्रवृत्ती आहे, संघानं जी बहुसंख्याक समाजाची मानसिकता घडवली आहे, ती मानसिकता हा मुसलमानांच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीतला सगळ्यात मोठा अडसर आहे. त्याला बहुसंख्याकवादी मानसिकता असं म्हटलं पाहिजे. ती बहुसंख्याकवादी मानसिकता ही काही फक्त भाजपमध्ये नाही आहे, ती काँग्रेसमधल्या लोकांमध्ये आहे, राष्ट्रवादीतल्या आहे आणि सगळीकडे पसरली आहे. आणि ही मानसिकता पसरवण्यामध्ये संघानं खूप मोठं यश मिळवलं आहे. त्या मानसिकतेच्या विरोधात जाऊन संघ जर काही करत असेल तर मग मात्र त्याचं स्वागत केलं पाहिजे. संघानं आत्तापर्यंत तरी बहुसंख्याकवादी मानसिकतेच्या विरोधात जाऊन अथवा बहुसंख्याकवादाला विरोध करणारं, एक सामाजिक समानतेच्या पातळीवर संवाद साधण्याचा प्रयत्न करणारं असं कोणतंही पाऊल उचललंय असं मला नाही वाटत आहे. ओके, पण त्यात SY कुरेशी साहेब जे गेले होते किंवा नजीब जंग साहेब जे गेले होते त्यांची जी प्रतिक्रिया आता येताना दिसते, तर त्यांचं असं म्हणणं आहे की मोहन भागवत यांच्या बोलण्यातनं एक प्रकारची पारदर्शकपणा आहे. 2019 पासून सातत्यानं हे प्रयत्न सुरू होते. म्हणजे आत्ता आपल्याला जरी आत्ता ते दिसत आहेत आपल्याला की उघड पद्धतीनं ते मदरशामध्ये गेले, ते मस्जिदीमध्ये गेले, पण एक समन्वय साधावा आणि किमान तणाव कमी व्हावा, ह्यासोबतच वैदिक धर्मामध्ये सर्वजण समावेश होता. त्यात मग भारतीय मुसलमान पण असतात. हवं तर तुम्ही स्वतःला भारतीय मुसलमान म्हणा, अशी त्यांनी मांडलेली भूमिका आहे. त्याकडे कसं बघायला पाहिजे? त्यांनी भारतीय मुसलमान म्हणा स्वतःला असं जर म्हटलं असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. कारण याच्या आधी मोहन भागवतांनी मुसलमानांना हिंदू मुसलमान किंवा हे मुसलमान देखील हिंदू या राजकीय आयडेंटिटी खालीच गृहीत धरले पाहिजेत किंवा हिंदू या सांस्कृतिक आयडेंटिटी खालीच गृहीत धरले पाहिजेत असं एक विधान केलेलं होतं. त्याच्या पलीकडे जाऊन जर ते मुसलमानांना भारतीय मुसलमान असं जर म्हणत असतील तर ते शब्दशः चर्चा झाली. तुम्ही आता जे म्हणालात की हिंदू मुसलमान आणि भारतीय मुसलमान याची या 5ही जणांबरोबर चर्चा झाल्यानंतर श्री भागवत यांनी असं म्हटलं की तुम्ही स्वतःला हवं तर भारतीय मुसलमान म्हणा. हवं तर भारतीय मुसलमान कशासाठी? आम्ही भारतीय मुसलमानच आहोत ना. आम्हाला तुम्ही जी राजकीय आयडेंटिटी देण्याचा प्रयत्न करत होता, कल्चरल आयडेंटिटी देण्याचा प्रयत्न करत होता की तुम्ही देखील हिंदू या तथाकथित राष्ट्रीय आयडेंटिटीचे घटक आहात. हिंदू ही राष्ट्रीय आयडेंटिटी नाही आहे ना, भारतीयत्व ही राष्ट्रीय आयडेंटिटी आहे. आम्ही भारतीयत्वाचे घटक आहोत हे आमचं म्हणणं आहे. आता SY कुरेशी वगळता बाकीचे जे लोक आहेत ते एकतर संघाच्या प्रभावात आहेत किंवा भाजप आणि त्याच्या हितसंबंधातील वर्तुळात ते राहिलेले आहेत. नजीब जंग बद्दल असं नाही म्हणतात. नजीब जंग आता ते ज्या काळामध्ये पदांवरती राहिलेले आहेत ती पदं ही सत्तेच्या प्रभावातली पदं आहेत.
आणि कुरेशी यांच्या बाबतीत ते लिबरल आहेत बऱ्यापैकी. कुरेशींनी कोणत्या पातळीवर जाऊन तसा विचार केलाय हा अभ्यासाचा विषय आहे. जर कुरेशी असं म्हणत असतील तर मुसलमानांनी देखील, मी मागे एक विधान केलं होतं की मुसलमानांनी पॉलिटिकल घेटवायझेशन स्वतःचं करून घेऊ नये, विकेंद्रित राजकारण करावं. त्यांनी भाजपमध्ये देखील आपलं प्रतिनिधित्व वाढवावं हे असं माझं पूर्वीपासूनचं मत आहे. जर तसा प्रयत्न तिकडून सुद्धा होणार असेल, कारण याच्यापूर्वी भाजपमध्ये मुसलमानांचं प्रतिनिधित्व शून्यावर होतं, मागे मुख्तार अब्बास नक्वींचा राजीनामा वगैरे या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. तर तिथे प्रतिनिधित्व कमी होत असताना भाजप जर प्रतिनिधित्व वाढवावं म्हणून प्रयत्न करत असेल तर स्वागत केलं पाहिजे त्याचं. राईट. पण असं आहे की तुम्ही म्हणता त्या मुद्द्याला पुढे जाऊन दुसरा प्रतिवाद असा पण होईल की राजकीयदृष्ट्या जे काही यश संपादित करायचं आहे ते यश 2014 आणि 2019ला साध्य झालेलं आहे. म्हणजे श्री राजीव गांधी यांच्यानंतरचं सर्वात मोठं यश हे नरेंद्र मोदी यांना मिळालेलं आहे. त्यामुळे नथिंग टू अचीव्ह असं असताना संघानं अशा पद्धतीनं पुढाकार घेणं याकडे तुम्ही कसं बघता? काय याला थोडंसं ब्रॉड पॉलिटिक्समध्ये जाऊन थोडासा विचार करावा लागेल. कारण असं आहे की मुसलमान आज नाही म्हटलं तरी धर्मनिरपेक्ष पक्षांच्या बाजूनं एक गठ्ठा उभा आहे. आजच्या घडीला देखील थोडा बहुत तो भाजपच्या बाजूनं झुकलाय. तर इथं स्थानिक राजकीय नेत्यांच्या जातींचं राजकारण प्लस मुसलमानांची मतं असं जर गणित जमून आलं, इथं मराठा प्लस मुस्लिम असं महाराष्ट्रातलं गणित किंवा राजस्थानामध्ये जाट वगैरे या जातींचं प्लस मुस्लिम असं राजकारण जमून आलं तर भाजपचा पराभव होऊ शकतो. आणि तो पराभव जर टाळायचा असेल तर संघाला ही मुसलमानांची मतं विकेंद्रित करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी जर ते असा प्रयत्न करणं त्यांना गरजेचं आहे, ते करत असतील. तुम्ही निवड राजकीयदृष्ट्या बघता असं नाही होत? कारण असं जर असतं तर केवळ हिंदूंच्या मतावरती आपण या देशामध्ये निवडून येऊ शकतो आणि डिसायसिव्हली येऊ शकतो. हे 2 वेळेला सिद्ध झाल्यानंतर पुन्हा एकदा मुस्लिमांची अपीजमेंट करणं गरजेचं आहे का? आणि तर तसं जर ते नसेल तर हे खरंच खुल्या मनाने अशा पद्धतीने घेतलेला पुढाकार आहे असं का मानू नये? नाही, असं नाही आहे. हे बोलायला ठीक आहे की निवड हिंदूंच्या मतांवर आम्ही निवडून येऊ शकतो वगैरे, हे प्रॅक्टिकली शक्य नाही आहे. निव्वळ हिंदूंच्या मतांवर इथे कुणीही निवडून येऊ शकत नाही आहे. हिंदू ही ब्रॉड पॉलिटिकल आयडेंटिटी जरी ग्राह्य धरली तरी देखील ते शक्य नाही आहे. त्यांना इतर समाजाच्या राजकीय कुबड्या या घ्याव्याच लागणार आहेत, ती मतं त्यांना मिळवावीच लागणार आहेत आणि त्यासाठी हे असे प्रयत्न करावे लागतील. नुसत्या अशा सभांमधल्या गप्पा वगैरे इथपर्यंत ते मर्यादित असू शकतं. आणि दुसऱ्या बाजूला विरोधातला जो मतदार आहे त्याला विकेंद्रित करणं किंवा त्याला असं दुभंगणं ही देखील एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजी असू शकते. की 2025ला म्हणजे 1925ला स्थापन झालेल्या इतक्या मोठ्या संघटनेची की जो जगातला एक वन ऑफ द लार्जेस्ट ऑर्गनायझेशन बनलेली आहे, त्या संघटनेची शतकाकडे वाटचाल होत असताना आपण आणखी इन्क्लुसिव्ह व्हावं, आणखी, कारण त्यातलं एक वाक्य फार मला महत्त्वाचं वाटलं की या समाजामध्ये, या देशामध्ये मायनॉरिटींचं प्रमाण 20% आहे. 20% समाजाला वगळून हा देश प्रगती करू शकत नाही अशा पद्धतीची भावना ज्यावेळेला श्री मोहन भागवत हे या 5 स्कॉलरसमोर मांडतात. आणि माझी फार प्रामाणिक इच्छा आहे आणि ती माझीच नाही तर आमची इच्छा आहे, आमची आणि माझी याच्यामध्ये फरक आहे आणि ती मी अधिकात अधिक मंडळीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल असं जेव्हा ते म्हणतात त्यावेळेला त्याच्यामध्ये एक प्रकारचा प्रामाणिकपणा आहे आणि या देशाचा, हा देश आणखी प्रगत व्हावा अशा पद्धतीची भावना आहे असं वाटतं का? मी सुरुवातीला म्हटलं ना, जर प्रामाणिकपणे ते असं करत असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. पण त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा मला दिसत नाही आहे, कारण त्यांनी सांस्कृतिक पातळीवरती मुसलमानांचं सैतानीकरण थांबवलेलं नाही आहे. इतिहास लेखनामध्ये केले जाणारे राजकीय प्रक्षेप ते त्यांनी थांबवलेले नाही आहेत. सांस्कृतिक हस्तक्षेप थांबवलेले नाही आहेत. कल्चरल प्रॅक्टिसेस ज्या पद्धतीनं त्यांनी मागच्या 70-80 वर्षामध्ये केलेल्या आहेत त्याच्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही आहे. फार तर मोहन भागवत यांनी ज्ञानव्यापी मस्जिदीविषयी मांडलेली भूमिका असू शकेल, फार लिबरल होती. तेवढी एक भूमिका जर वगळली तर इतिहास लेखनाच्या बाबतीत, पाठ्यक्रमाच्या बाबतीत, इव्हन आणखीन सामाजिक राजकीय विचारांच्या बाबतीत तरुण भारतमधले किंवा पांचजन्य आणि विवेकमधले लेख जर बघितले तर तसं कुठंही दिसत नाही आहे. राईट. म्हणून मी म्हटलं की संघाच्या आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये हा एक सर्वात मोठा बदल होताना दिसतो आहे. प्रादेशिक माध्यमांनी सुद्धा याच्याकडे अतिशय उघडपणे, डोळसपणे बघायला हवं. ज्यावेळेला संघ एक भूमिका घेऊन आलेला आहे त्यावेळेला जे प्रतिवादी आहेत त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांच्या मनामधले जे विचार आहेत ते काय आहे, ते कशा पद्धतीने विचार करतायत, खरंच संघाच्या भूमिकेविषयी तेवढं विश्वासार्ह वातावरण आहे का? कारण आत्ता हे जे सरकार सत्तेवरती आहे 2014 पासून 19 पर्यंत जर आपण इतिहास बघितला तर सातत्यानं मुस्लिम समाजाला डोळ्यासमोर ठेवून
त्या समाजाला टार्गेट केलं गेलेलं आहे हे स्पष्टपणे दिसतंय. मॉब लिंचिंग होते, लव्ह जिहाद असतो, तुम्ही पाकिस्तानमध्ये जा असं त्यांना सांगितलं जातं, किंवा मुस्लिम समाजाच्या घटकांना टार्गेट करणारे, त्यांना अंगुली निर्देश करणाऱ्या अनेक गोष्टी ह्या सातत्यानं घडतात. त्याला या देशाचे पंतप्रधानसुद्धा अडवत नाहीत. त्याला श्री मोहन भागवत यांनी अलीकडच्या काळातली केलेली फार चांगली वक्तव्य वगळता फार त्याला कोणी रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तेव्हा की जेव्हा संघ परिवाराचा एक संघ परिवार आहे मोठा आणि त्यातली एक पॉलिटिकल विंग ही भारतीय जनता पार्टी म्हणून बघितली जाते, तरीसुद्धा दोन महत्त्वाचे विषय या बैठकीमध्ये चर्चेला आले. एक म्हणजे हिंदूंच्या वतीनं जे मोहन भागवत यांनी सांगितले ते दोन मुद्दे होते. एक तर तुम्ही आम्हाला काफिर म्हणता आणि आमच्या गोहत्या गाय ही आमच्यासाठी खूप प्रिय आहे आणि त्याची तुम्ही हत्या करता, तर त्याच्याबद्दलचा जो त्यांचा मुद्दा होता तो त्यांनी मांडला. आणि समोरच्या मंडळींना सुद्धा असं वाटलं की आता ख्रिश्चन आणि मुस्लिमांनी हे समजून घ्यायला हवं की या पृथ्वीतलावरती फक्त एकच देव आणि एकच पुस्तक नाही आहे. हे ते जोपर्यंत समजून घेणार नाहीत तोपर्यंत सामाजिक सौहार्द वाढणार नाही. तर ह्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता? हे बघा कसं आहे, याच्याविषयी नजीब जंग किंवा इतर ज्या मौलवींना ते भेटले हे काही शीर्ष नेतृत्व नाही आहे मुस्लिम समाजातलं, पण प्रयत्न सुरू आहेत. प्रयत्न सुरू आहेत. आता हे जे दोन मुद्दे आहेत ज्याच्याविषयी मोहन भागवतांनी मत मांडलं किंवा त्याच्याविषयी प्रतिक्रिया मागण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे मुस्लिम समाजाकडून, त्या संदर्भात दारुल उलूम देवबंद ही जी शीर्ष संस्था आहे मुस्लिम समाजातली किंबहुना आशिया खंडातल्या मुस्लिम समाजाची, त्या संस्थेनं दोन महत्त्वाचे फतवे दिलेले आहेत ऑलरेडी त्याच्यावरती की तुम्ही गायी कापून खाऊ नका, नीलगायींची देखील हत्या करू नका, शिकार देखील नीलगायींचं करू नका, गोहत्या करणं हे योग्य नाही आहे. इथल्या सांस्कृतिक आणि राजकीय वातावरणामध्ये भारतात राहत असताना हे आधी क्लिअर केलं आहे दारुल उलूम देवबंदनं. आणि त्याच्यानंतर काफिरचा राहिला मुद्दा, तर काफिरविषयी स्पष्ट भूमिका इथल्या अनेक धार्मिक नेत्यांनी घेतली आहे. ते सामाजिक पातळीवरती जो थिल्लरपणा काफिर या शब्दाला घेऊन काही मुसलमान करतात त्याचं समर्थन करता येणार नाही आहे. पण या दोन मुद्द्यांवरती मोहन भागवतांनी आणखीन पुढे यायला पाहिजे. त्यांनी दारुल उलूम देवबंद सारख्या संस्थांशी संवाद साधला पाहिजे आणि त्या पातळीवरच्या शीर्ष नेतृत्वाशी देखील राबे हसन नदवी यांच्यापासून सज्जाद नुमानींपर्यंत या सगळ्यांची भेटी घेऊन त्यांनी बोललं पाहिजे. हे नजीब जंग किंवा जे मौलवी त्यांना भेटले हे काही मुसलमानांवर असा खूप मोठा प्रभाव पडणारे लोक नाही आहेत. ॲटलिस्ट दे आर स्कॉलर. पण म्हणूनच नजीब जंग यांचं जे म्हणणं आहे ते तुम्हाला पटतं का की ख्रिश्चन आणि मुसलमान ह्या दोघांनी पण आता केवळ एकच देव आहे याहीपेक्षा आणखी ब्रॉडर भूमिका घ्यायला हवी? धार्मिक पातळीवरती कर्मठपणा जर कोणताही समूह कोणताही व्यक्ती या जगामध्ये आणणार असेल तर ते समर्थनीय नाही आहे. कुराणानं स्पष्ट भूमिका घेतली आहे की धार्मिक अभिव्यक्तीला पुरेसं स्वातंत्र्य तुम्ही दिलं पाहिजे. जर मुसलमान ते स्वातंत्र्य नाकारत असतील तर मुसलमान स्वतः इस्लामच्या विरोधात किंवा कुराणाच्या विरोधात जात आहेत. आता राहिला मुद्दा देव आहे की नाही ही चर्चा होत राहील, पण मुसलमानांनी इतरांच्या धार्मिक अभिव्यक्तीला कुठेही मर्यादा येणार नाही अशा पद्धतीचं राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक वर्तन हे केलं पाहिजे. राईट. जो मुस्लिम समुदायाच्या वतीनं ते 5 जे स्कॉलर होते ते आणि मग पुन्हा ते जे मशिदीमध्ये आणि मदरशामध्ये गेले, त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की मुस्लिम समाजातली असुरक्षिततेची जी भावना आहे त्याच्याबद्दल श्री मोहन भागवत यांच्याकडे बऱ्यापैकी चर्चा झाली. त्यांनाही हे पटलेलं आहे की आत्ता जे आपण एक चर्चेचं द्वार उघड केलेलं आहे ते आणखी वाढवायला हवे. तो हा जो असुरक्षितपणाचा जो भाव आहे त्या भावाबद्दल तुम्ही काय एक्सपेक्ट करता मराठी समुदायातले एक विचारवंत म्हणून? मी अनेकदा मुस्लिम समाजामध्ये देखील हे बोललो आहे की तुमच्यामध्ये असणारी असुरक्षितता दूर करण्याचं काम नुसतं पुरोगामी वर्तुळ करू शकणार नाहीये. पुरोगामी वर्तुळ फार फार तर दबाव गटाचं काम करू शकेल. प्रभावात्मक असे बदल करणं हे पुरोगामी वर्तुळाच्या हाताबाहेर गेलेलं आहे. त्यामुळे मुसलमानांनी पुरोगामी वर्तुळाच्या हाताबाहेर गेलेल्या गोष्टी पुरोगामी वर्तुळाच्या मर्यादेत राहून सोडवता येणार नाहीत. हे माझं पूर्वीपासूनचं मत आहे. आणि जर हे सोडवता येत नसेल तर मुसलमानांनी काय केलं पाहिजे, तर मुसलमानांनी ठरवून दिलेल्या आपल्या त्या वर्तुळाच्या स्वतःच ठरवून दिलेल्या स्वतःसाठी त्या वर्तुळाच्या बाहेर येऊन मोहन भागवत असतील, संघ असेल, भाजप असेल, या सगळ्यांशी चर्चा करायला सुरुवात केली पाहिजे. मुसलमानांचं शीर्ष नेतृत्व भाजपशी बोलायला पुढे आलं पाहिजे. त्यांनी भाजपशी आता संवाद साधला पाहिजे. एका अर्थाने तुम्ही या चर्चेचं स्वागत करतो. कारण असं आहे की जो पक्ष मागच्या 10 वर्षापासून सत्तेत आहे आणि पुढची 10 वर्ष देखील सत्तेत राहण्याची शक्यता आहे, अशा पक्षाशी तुम्ही संवादहीन राहून एका मोठ्या लोकशाहीमध्ये जगू शकत नाही. सत्तेशी कोणत्याही त्या लोकशाहीतल्या कोणत्याही नागरी वर्गाचा संवाद हा झालाच पाहिजे.
तो जर होत नसेल तर त्या नागरी वर्गाच्या विकासामध्ये खूप मोठे अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळं मोहन भागवत असतील किंवा भाजपचे आणखीन कोणी नेते असतील, ते जर तुमच्याशी संवादाला येत असतील तर मुसलमानांनी संवादासाठी आणखीन 2 पावलं पुढे यावं. पण मग असं करण्यानं बहुसंख्याक वाद मान्य करणं किंवा आपल्याला दुय्यम नागरिकत्व मिळत असेल तरी 2014 आणि 2019च्या निवडणुकीमध्ये जे देशाने बघितलेलं आहे ते मान्य करून आपला सेकंडरी स्टँड जो आहे तो मान्य करणं असं काही जणांना वाटत असेल तर नाही, तसं नाही आहे ते. बहुसंख्याकवाद मान्य करणं याचा अर्थ संघाच्या सांस्कृतिक धारणांना, भारतीय जनता पक्षाच्या सांस्कृतिक धारणांना मान्यता देणं असं होऊ शकतं. पण इथे मान्यता देणं नाही आहे. तुम्ही तुमच्या मान्यतांवर टिकून आहात, ते त्यांच्या मान्यतांवर टिकून आहेत सांस्कृतिक आणि राजकीय, आणि तुम्ही परस्पर पूरक असा संवाद साधताय प्रगतीसाठी. ती देशाची प्रगती असेल किंवा परस्पर समाजाची प्रगती असेल, तर त्याला एकमेकांच्या वर्चस्वाला मान्यता देणं अशा स्वरूपात पाहणं योग्य होणार. राईट. माझ्या मते भारतीय राज्यघटनेला अपेक्षित असलेली ही जी गोष्ट आहे धर्मनिरपेक्षपणा आणि भारतीय समाज व्यवस्थेतले सर्व घटक हे आपलेच आहेत असं मानून चालणं. जर श्री मोहन भागवत अशा पद्धतीचा पुढाकार घेत असतील आणि मुस्लिम समाजातले स्कॉलर पुढे येऊन ही अशी चर्चा व्हायला हवी असं म्हणत असतील तर लगोलग कोणाच्याही मनात एक प्रश्न निर्माण होईल की मग मुस्लिमांना टार्गेट करून ज्या पद्धतीच्या घोषणा दिल्या जातात किंवा त्यांना वेगळं पाडण्याचा जो प्रयत्न आहे असं या समाजामध्ये जे म्हटलं जातं, तर ते जे फ्रिंज एलिमेंट्स असतात की जे या समाजाला टार्गेट करून विशिष्ट घोषणा सतत देत राहतात, भलेही त्यांना राजकारणाच्या दृष्टीनं ते करणं असेल किंवा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वादग्रस्त ह्या अशा पद्धतीच्या चर्चांना सुरुवात झाल्यामुळं हे जे समाजात पूर्वी घडत होतं ते घडणार नाही किंवा त्याचं प्रमाण कमी होईल असं मला वाटतं. नाही, असं काही नाही. उत्तर प्रदेशाचं राजकारण वेगळं आहे आणि भारताचं राजकारण वेगळं आहे. उत्तर प्रदेश म्हणजे भारत नाही आहे. भारताची सामाजिक आणि राजकीय प्रवृत्ती निराळी आहे आणि उत्तर प्रदेशाचं निराळे राजकारण आणि सामाजिक वातावरण आहे. त्यामुळे तिथलं राजकारण अथवा तिथल्या राजकीय घोषणा त्याचा परिणाम ब्रॉड लेवलला होईल असं नाही. पण सार्वत्रिक मुस्लिमांना टार्गेट करून ज्या घोषणा दिल्या जातात असं वाटतं ते तर मी सुरुवातीला असं वाटतं का हे इतकं रोमॅन्टिक होण्याची गरज नाही आहे. इतक्या लवकर ते थांबणार नाही. ही संवादाची पहिली पायरी आहे. याच्यानंतर हा संवाद सुरू राहील किंवा याच्यात डेव्हलपमेंट्स होतील हे पाहायला लागेल. नुसतं हे जागतिक पातळीवरती संघ आणि भाजपला घेऊन जी राजकीय प्रतिक्रिया यायला लागली आहे मुस्लिम देशांकडून ती थोपवण्यासाठी जर ही नौटंकी नुपूर शर्मा आफ्टर नुपूर शर्मा असेल, पण खरं म्हणजे ही सुरुवात जुनी आहे, 2019ची सुरुवात आहे. हा, ते जर असेल तर मग या नौटंकीला काही अर्थ राहणार नाही. याच्या पुढे डेव्हलपमेंट्स झाल्या पाहिजेत. ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांनी आत्ता एक समिती नेमली आहे तशा पद्धतीनं राष्ट्रीय स्तरावरती देखील काही होत असेल तर त्याच्या डेव्हलपमेंट्स आपण मांडता येईल. राईट. भारतीय राजकारणामध्ये एक नवा बदल मी बघतो आहे की हैदराबादच्या राष्ट्रीय संमेलनामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना असं म्हटलं की मुस्लिम समाजातला जो ओबीसी घटक आहे त्यांच्यापर्यंत जा, त्यांच्या संदर्भातली एक स्नेह यात्रा तुम्ही सुरू करा. ज्याचा आत्ता सरफराज यांनी उल्लेख केला की या नव्या सरकारनं महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजाचं मोजणी करावी, त्यांची आर्थिक स्थिती काय आहे ते बघावं अशा पद्धतीची भूमिका घेतलेली. आणि मग त्यातनं जर सामाजिक सौहार्द वाढत असेल तर ते वाढायला ते भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाच्या दृष्टीनं सूट होतोय का हा चर्चेचा विषय असू शकतो. पण मला सरफराज एक फार इंटरेस्टिंग गोष्ट ह्या सगळ्या चर्चेतनं जाणवली. मी SY कुरेशी यांचं गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेलं पुस्तक माझ्याकडे घरी आहे. त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाची लोकसंख्या फार वाढते आहे असं जे सतत सांगितलं जातं ते कसं खोटं आहे हे त्यांनी तपशीलवार विथ ग्राफिक्स आणि सगळा स्टॅटिस्टिकल डेटा घेऊन ते केलेलं आहे. ज्यांना कोणाला याबद्दल काही विचार वाटतो त्यांनी ते जरूर पुस्तक आणावं आणि तुम्ही त्याचं जरूर वाचन करावं. त्यांनी ज्यावेळेला हे श्री भागवत यांना सांगितलं त्यावेळेला ते हसले आणि त्यांनी हे पटवून द्यायचा प्रयत्न केला SY कुरेशी यांनी. सॉरी, थोडासा नेटवर्कचा इश्यू झाला. पण सरफराज, त्या बैठकीमध्ये जी ही एक मिथ आहे असं मुस्लिम विचारवंताच्या बाजूनं मांडलं जातं की मुसलमानांची जी लोकसंख्या आहे ती पुढची 1000 वर्ष वाढणार नाही आहे प्रपोर्शनेट टू हिंदू पॉप्युलेशन. श्री SY कुरेशी यांनी त्यांचं पुस्तक जे आहे जे मुस्लिम पॉप्युलेशनबद्दल बोलतं ते पुस्तक श्री मोहन भागवत यांना दिलं आणि ते ऐकल्यानंतर श्री भागवत हसले. याच्यातनं जे त्यांच्या मनातली किलमिशा असतील नसतील ती दूर होतील आणि एक प्रकारे हा जो देशभरातल्या इतर मुसलमानेतर समाजामध्ये जो पसरलेला गैरसमज आहे तो दूर व्हायला लगोलग मदत होणार नाही, पण त्या चर्चेला तोंड फुटेल असं वाटतं. हे पहा कसं आहे, संघाचे जे राजकीय प्रतिनिधी आहेत भाजपमधले
ते या मुद्द्याला घेऊन काय बोलतात ते देखील पाहिलं पाहिजे. अमित शहानी मुस्लिम पॉप्युलेशनच्या वरती संसदेमध्ये CA-NRCच्या वेळेस केलेलं भाषण, त्या भाषणामध्ये त्यांनी दिलेली आकडेवारी पाहता आणि त्याविषयी केलेली वक्तव्य पाहता हे इतकं सहज शक्य नाही आहे. ते स्वीकारतील असं नाही वाटत. याच्याविषयी समांतर मांडणी ते करत राहतील आणि दुसऱ्या बाजूनं संवादाची त्यांची तयारी आहे आणि बघूया त्याच्यातनं काय समोर येईल. आता राहिला मुद्दा SY कुरेशींच्या पुस्तकाचा, तर दुसरं एक महत्त्वाचं पुस्तक ऑक्सफर्डनं आता काढलंय, द मेजॉरिटियन स्टेट नावाचं. त्याच्यामध्ये ज्या मेजॉरिटियनिझमच्या धारणा आहेत त्या संघानं कशा पद्धतीनं पुढं आणल्या आणि त्यामुळे मुसलमानांचं कसं नुकसान होतं याची सविस्तर मांडणी केली आहे. त्या पुस्तकातल्या त्या मांडणीला स्वीकारून जर संघ पुढे जात असेल तर मग मी स्वतः माझ्या सगळ्या सामाजिक प्रतिमेचे वगैरे धोके पत्करून संघाचं स्वागत करायला तयार. म्हणूनच आता शेवटच्या भागामध्ये मला हेच विचारायचं होतं की एक चर्चा झाली, त्या चर्चेतल्या मुद्द्यावरती आपण बोललो. मराठी मुस्लिमांनी किंवा भारतातल्या मुस्लिमांनी आता काय करायला हवं? मराठी मुसलमानांनी अथवा भारतीय मुसलमानांनी सर्वात आधी आयडेंटिटी पॉलिटिक्स बंद करावं, पॉलिटिकल घेटोजमधून बाहेर यावं, विकेंद्रित राजकीय प्रतिनिधित्व वाढवण्याचा प्रयत्न करावा, प्रत्येक पक्षामध्ये आपला प्रतिनिधी असावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येक राजकीय पक्षाशी समान संवाद साधावा. कोणत्याही राजकीय पक्षाबरोबर एक गठ्ठा वाहून जाणं हे अल्पसंख्याकांना कोणत्याही बहुसंख्याकवादी लोकशाहीमध्ये परवडणारं नसतं. पण भारतीय मुसलमानांनी ती चूक मागच्या 70 वर्षात काँग्रेसच्या मागे जाऊन केलेली आहे. मुसलमानांनी काँग्रेससोबत जाऊच नाही असं माझं मत नाही आहे. त्यांनी काँग्रेससोबतही जावं, CPI CPM सोबत जावं, आम आदमी सोबत जावं, जनता दलापासून भारतीय जनता पक्षापर्यंत सगळीकडे जावं. आणि संघाने घेतलेल्या या पुढाकाराच्याच मर्यादित मी विचारतो की प्रभावशाली संघटना म्हणून संघाशी त्यांनी कसा संपर्क साधावा? संघासोबत त्यांचा संवाद हा स्वतःच्या राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक मान्यता आणि त्याचं स्वातंत्र्य जपत त्यांनी केलं पाहिजे. नाहीतर होत आहे काय, आता महाराष्ट्रामध्ये मराठा संघटनांसोबत मुसलमानांनी केलेला संवाद जो होता तो स्वतःवर कुठेतरी सांस्कृतिक पारतंत्र्य लादून घेण्यासारखा दिसत होता. केविलवाणे प्रयत्न करणं सामाजिक समन्वयासाठी हे काही समन्वय अथवा बंधुभाव निर्मितीसाठी योग्य नाही आहे. दोन्ही बाजूंनी ते प्रयत्न झाले पाहिजेत. ज्या पद्धतीने मुसलमानांनी प्रयत्न केले त्या पद्धतीने मराठ्यांनी देखील ते प्रयत्न केले असते तर त्याला मग असं केल्यामुळं संघाबरोबर त्यांचं जे संवाद आहे तो वाढवल्यामुळं समाजामध्ये आज दिसतंय की मुसलमानांना पुरेसं राजकीय प्रतिनिधित्व नाही आहे. मुसलमानांना प्रशासकीय सेवेमध्ये फारसं प्रतिनिधित्व मिळताना दिसत नाही. देशाच्या संरक्षण व्यवस्थेमध्ये पण मुस्लिम नावं फारशी कमी आहेत. त्यात काही बदल व्हायला सुरुवात होईल की फार वी आर थिंकिंग टू मच अहेड ऑफ? आपण खूप स्वप्नाळू होतोय असं मला वाटतंय. इतक्या लवकर हे काही होणार नाहीये. याला खूप वर्ष जावी लागतील. मुळात संघ त्यांच्या बहुसंख्याकवादी मानसिकतेतून बाहेर येऊन किंवा त्या बहुसंख्याकवादी प्रॅक्टिसेसमधून बाहेर येऊन काही करत असेल तर त्याची फळं यायला किमान 10 वर्ष तरी जायला लागतील. कारण हा खूप मोठा लोकशाही राष्ट्र आहे आणि हे बदल झिरपत जायला किमान 10 वर्ष लागतील. आपल्या मधल्या ओळीच्या दुसऱ्या मुद्द्यामध्ये मी जो मुद्दा टॅग केला तो याला जोडूनच आहे. पण हे दोन मुद्दे हे स्वतंत्र आहेत. आज PFI बद्दल देशभरामध्ये जी कारवाई सुरू आहे त्याला की मराठवाड्यातल्या जवळपास 5 जिल्ह्यामध्ये PFIचे नेटवर्क सापडतं. केरळपासून देशाच्या विविध भागामध्ये त्याचे सदस्य आहेत. हे का झालं असावं आणि त्याचे परिणाम काय असतील? मुळात एक याच्यामध्ये PFI विषयी जी चर्चा आहे त्या चर्चेमध्ये मी एक मुद्दा अधोरेखित करू इच्छितो की PFI वरती आजच्या घडीला कुठेही बंदी नाही आहे. ॲग्री. पहिली बाब ती येऊ शकते आणि त्या वाटेनं हे सगळं चाललेलं आहे हे देखील मान्य आहे. पण PFIचं जाळं विस्तारलं, नेटवर्क विस्तारलं वगैरे असे शब्द जे वापरले जात आहेत ते योग्य नाही आहेत. PFIनं संघटनात्मक जाळं स्वतःचं वाढवायला सुरुवात केली आणि मुसलमानांमधून अशा पद्धतीच्या राजकीय विचारधारेला बळ मिळत आहे. हे का होतंय हे देखील तपासून पाहिलं पाहिजे. PFI काय आहे? सोशल माझ्या लेखी PFI सारख्या राजकीय विचार करणाऱ्या संघटना मुसलमानांमध्ये असू नयेत हे माझं स्पष्ट मत आहे. ठीक आहे, मी सरफराजच्या या मुद्द्याशी इथेच लगेच थांबतो. बऱ्याच जणांचे संघ विचारधारेशी निगडीत असलेले कुठलेही मुद्दे चर्चेला आले की 2 बास्केट्स ठेवून त्या बास्केट्समध्ये तो विचार मांडणारे, त्या चर्चेत सहभागी असणारे अशा सगळ्यांना टाकण्याची प्रत्येकांची खूप इच्छा असते. माझं असं मत आहे की एक राजकीय प्रवाह या देशामध्ये आला, तो मूळचा एक विचार म्हणून आला होता. त्याच्यानंतर आणीबाणीच्या नंतरच्या जनता सरकारच्या नंतर एका राजकीय पक्षामध्ये त्याचं रूपांतर झालं
आणि 1984 साली आलेला हा राजकीय पक्ष आज कुठे आहे हे आपण बघतो. त्यामुळे त्या राजकीय पक्षाशी निगडीत असलेली प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला की ज्याला यांच्या विरोधात राजकारण करायचं आहे किंवा यांना पूरक राजकारण करायचं आहे या सगळ्या मंडळींनी समजून घ्यायला हवी. ती तुम्ही समजूनच घेणार नसाल तर आयदर तुम्ही कुठल्या तरी एका अशा गोष्टीला मुकाल की ज्यामुळं जे दृश्य स्पष्टपणे दिसायला हवं ते तुम्हाला दिसणार नाही. म्हणून थांबूया आपण इथे. मधल्या ओळीत आपण काही वेळेला असे थोडेसे बाजूला जाणारे कदाचित फार प्रेक्षकांना न आवडणारे सुद्धा विषय घ्यायला हवेत, कारण तसे विषय चर्चेत आल्याशिवाय समाज हा प्रगल्भ होणार नाही. मी माझं आणि ABP माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि सरफराज यांचे पण जे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत ते तुम्ही फॉलो करायला लागा. तिथं तुम्हाला या चर्चेबद्दलचे जे कमेंट्स आहेत ते कमेंट्स टाकता येतील. त्यातल्या ज्या काही कॉन्क्रीट कमेंट्स आहेत त्याच्यावरती पुन्हा जर शक्य असेल तर महाराष्ट्रातल्या आणखी विचारवंतांना घेऊन आपण चर्चा करूया. थांबूया. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.